सांगा आणि गाव. पांडुरंग माने शंभरगी. कधीपासून हे बैल चोळायचं काम करताय? बैल 50 वर्ष अगदी 50 वर्ष झालं. हा. बस नाही. 50 वर्षाच्या आधीपासून. बैल आहे ते जरा माझं वैरण खाऊ दे म्हणून घर बसलो टाकले पायात. अहो येऊन तर नाही काठे आहे. 50 वर्ष होऊन गेली तर बी धंदा सुटीला. पाय निघालेलं मोडलेलं सगळं बसून. वर्ष होऊन गेले. राजगुंड पोलीसला शिक्षण दिलेलं आहे. ते कोतेज. सगळं औषध शिकवलंय. हाड मोडलेलं बांधा येत ना औषध देऊन हाड जडाप केलंय. सगळं औषध माहिती आहे त्याला. जनावरला जखम होऊन किड पडलं जागेवर किड म्हणून दुख नीट व्हायला पाहिजे ते ठिकाण औषध माहिती दिलेलं. राजगुंड पोलीस. राजगुंड पोलीस कोतळीचा. त्याचा बैल 15 जण चोळणं झालं ते पहिला पाय बसवून नीट केलोय राजगुंड पोलीसच्या. तेव्हापासून त्याला शिकवले बैल नीट करताना. 15 जण चोळणं झालं सगळे फुटून बसला होता. आम्ही जाऊन नाणीची पोरगी सांगितली नाणी दिलेली कोथळीची या घरापैकी त्या पोरगीने सांगितले निरोप 100 गेली जा तुझा बैल नीट होते. मग ते न्याय आणता तिचा भाऊ ठेव आणि त्यांना घावले कुठं बेडगत बैल चोळा गेलतो पाहिले घाल्याला. बेडगत गावलो कोथळी माहित आहे जा उद्या येतो म्हणून माझी मी शेती प्रत्येक दोस्त आहे म्हणतो कोथळीत त्याला घेऊन येतो तुझ्या घरी. माहित आहे कुरतून काढतो आणि बैल चोळतो. आणि मी बसलो होतो अंगणात. 25 लोक गोळा झाले त्याच्या अंगणात. बैल बाहेर काढ म्हटलो गोट्यातून. बाहेर बसून सांगितलं होतो बैलाची वरची फणी निसटल्यामुळे. आणि ती लोक म्हणाली तुझा बैल नीट झाला. उठला बी नाही म्हणे इथं बसून सांगायला म्हणून. मग बैल नीट ठेवले वाचून. आतापर्यंत तरी किती बैल नीट केलाय? काय तर 300च्या मोहर जनावर नीट झाले सगळे. 300च्या मोहर. बैल गया मसर कोब्यावर पडलेली पाय निघून डांबर राहून नीट केले. मग चोरतो खाली पडलेला हात लावत नाही. उभा करायच पहिला. तसे नीट होत नाहीत आणि हात बी लावत नाही. तुमच्या हातनं उभा करायचं असलं तर बैल नीट करतो म्हणतो.
बर मी सांगतो एवढं करा. माझ्या हुजेर त्याच बघून आलो आणि गुळ सांगतो. त्याच बघून आणजा आणि गुळ आणजा. गुळ आहे का? हा, ए हात खाली कर. मोरले काढा. कोण माणूस कोण आहे काय बैलदार आहे सगळं निघाय पाहिजे असं. मामा वय किती तुमचं? 85. बघा मामा 85 वर्षाचे कसे तोळत आहेत. बैलाच निघाय पाहिजे. निघले सगळे निघले.